तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास आणि तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतो आणि आपल्या समोर जाण्याचा प्रयत्न करतो. बांधवांनो, मला माहिती आहे भरपूर कलाकार आले. दोन बास पालून द्या थोडं, दोन बाजूने दोन बास. आणि म्हणून आयोजकांच्या वतीनं हा जो स्टेज महाराष्ट्रातल्या कलाकारांना उपलब्ध करून दिला जातो त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून आपल्या गाण्याला सुरुवात करतो. 10 मिनिटात गाणं सांगतो. त्यानं पावलो पावलीरा मैंने माँ बाप भाई बहिणी मैया देखली. बाबासाहेबांना अभिवादन करायला आलोय आणि म्हणून बाबासाहेबांचं छोटंसं लेकरू काय गाते बनवलं. माझे गुरु प्रतापसिंहदादा बोधळे यांना स्मरण करतो. महाकवी मामूदादा कर्डक यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि गाण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात आहो काय. मैंने माँ बाप भाई बहने मैया देखली, मैंने माँ बाप भाई बहने मैया देखली, सोना चांदी हीरे मोती हिरकनिया देखली. मैंने माँ बाप भाई बहने मैया देखली. जगातली सगळी नाती पाहून बसतो. प्रतापसिंह बोलले गेले लिहितात काय कि मैंने माँ बाप भाई बहने मैया देखली अरे सोना चांदी हीरे मोती अजी हिरकनिया देखली. सब कुछ देखा प्रताप सिंह पर दिल नहीं भरता क्योंकि जिसने भीम को देखा अरे उसने सारी दुनिया देखी. जिसने भीम को देखा उसने सारी जन्नत देख ली. भीमाचं मोठेपण या उभ्या जगाला दिसलं होतं. भीमाचं मोठेपण या उभ्या जगाला दिसलं होतं. अन्यायाविरुद्ध लढण्यात त्याने कंबर कसलं होतं. आज एक लेकरू पण पोसाया लई चढतात सुयोगा पण माझ्या भीमानं तवा 9 कोटीचं खटलं पोसलं होत. त्यानं पावलो पावलीराव. लोक मरायला तयार आहे बाबासाहेबांसाठी का. त्यानं पावलो पावलीराव. विदर्भातले किती लोक आहेत. विदर्भ, मराठवाडा, खांदे. खटलं माहिती आहे ना. आजही खटलं जर म्हटलं खटल्याला घेऊन चालणारा माणूस हा चांगला माणूस असतो. तो त्या खटल्याला पुढे नेत असतो आणि म्हणून काय सुंदर शब्द आहे. असे शब्द तुम्ही ऐकले नसतील बांधवांनो. काय प्रतापसिंह दादा आपल्यात नाही पण आपल्यात आहे. काय त्यानं पावलो पावलीराव कष्ट लई लई सोसलं. त्यानं पावलो पावलीराव कष्ट लई लई सोसलं. त्यानं पावलो पावलीराव कष्ट लई लई सोसलं. 9 कोटीचं खटलं 9 कोटीचं खटलं एका बापानं पोसलं.
नवज्योतीचा पोरवाडा कसा सुखात जागे पडीत वावर होत पडित वावर पाहतारान कसलं होत पडित वावर पाहतारान कसलं एका बापानं साहेब त्या रस्त्याने अमरावती बघा कोण लेकरं पोसाया लय कठीण जातं कसं भीमाचं नातं इथे उभं नको राहू चला. ए भाऊ चला. जुळलया कसा बापाशी नातं मोठं कठीण सूत्र आहे मोठं कठीण सूत्र आहे त्याच्या कायात बसलं मोठं कठीण सूत्र आहे त्याच्या कायात बसलं 9 कोटीचं खंड एका बापानं बसलं येऊ देऊ नका इकडे बाबा. ए बाबा चला. चला हो. चला ए. ए, बोलावू नका भाऊ. गेले प्रताप सिंगाचे जन्मदाते झाले आमच्या समाधान दादा यांच्याकडून स्वतः सप्रेमेट आणि झंके कंपनी बोधवाड गेले प्रताप सिंगाचे जन्मदाते झाले हमदम जो देखेगा हमदम का चेहरा हमदम प्रेकर प्रेसी का चेहरा बाजू कसं वाटतं त्याला आनंद ये हमदम जो देखेगा हमदम का चेहरा खुशियों में ढलता है हर गम का चेहरा मेरी नजर ने
लगीन करू. बघा गावागावात काय चाललंय. खुर्ची म्हणाली टेबलाला चल आपण दोघे लगीन करू, आणि टेबल म्हणायला खुर्चीला म्हणजे 5 वर्षानंतर दुसरा कोणी तुझ्यावर बसला तर मी काय करू. आणि म्हणून सत्ता येत जात राहतात, पण माझा बाबासाहेब होऊन गेला. त्या बाबासाहेबासाठी हजारो लाखो करोडो लोक मरायला तयार आहे. आणि म्हणून काय गेले प्रताप सिंगाची जन्मदाती झाली. जर का समाजाला बैमान झाला तर लोक त्याला दलाल म्हणतात, आणि लगेच चांगल्या माणसाला नाही म्हणतात. सिंगाची जन्मदाती झाली. जो होगा वो अखबार में आ जाएगा, जो नहीं होगा वो बाजार में आ जाएगा. अरे चोर उचक्कों की कद्र किया करो यारो, कौन जाने कब किसी सरकार में आ जाएगा. सगळे कलाकार येतात, गातात बांधवांनो, आणि त्यांनी हा सुंदर स्टेज सगळ्या कलाकारांसाठी आयोजित केलाय. त्याच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी आनंदाला शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांसाठी टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद.